एक औंध हॉस्पिटलमध्ये सर्टिफिकेट, ते कुठलं सर्टिफिकेट होतं, कधीचं काय विषय येतो? त्यांनी लोकोमोटर असं काहीतरी डिसीज दाखवलेलं आहे, त्याचं सर्टिफिकेट त्यांनी मागितलं होतं, परंतु ते मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या औंध हॉस्पिटलने रिजेक्ट केलेलं आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की आम्ही तुमची तपासणी केली आणि हे सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तसं पत्र त्यांनी पूजा खेडकर मॅडमना पाठवलेलं आहे. कारण कधीचा प्रकार असेल हा 22 सालातला आहे, 2022 सालात. हे आता ज्या सर्टिफिकेटवर त्या आयएस बनल्या त्याच्याबद्दल आधीचं एक नंतरचं आहे. त्या आधीचं सर्टिफिकेट त्यांनी नगरमधून मिळवलं होतं असं दिसतंय. ते आहे की नाही आपल्याला माहिती नाही, त्याचा आपल्याकडे काही पुरावा नाही आहे. अजूनही नगरचे लोक म्हणत आहेत की तिथली कागदपत्र सापडत नाही आहे. पण हे कागदपत्र मलाच कोणीतरी आणून दिल्यामुळं आणि मी व्हेरीफाय केलेलं आहे की त्यांना डिसेंबर 22 त्यांचं हे सर्टिफिकेट नाकारण्यात आले. ऑलरेडी आयएस झाल्यानंतर पुन्हा आणखीन एक त्यांना सर्टिफिकेट का गरज पडली हे मी विचारतो. हे मी विचारतोय की झालंय तुमचं. आता तुमचं जर आधीची खरी सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला सवलती त्याच्या सगळ्या तुम्ही घेतलेल्या आहे, UPSCला सगळं सांगितलं आहे, मग पुन्हा तिसरं सर्टिफिकेट कशाला पाहिजे? याच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल असेल, ते आता पोलीस चौकशीमध्ये किंवा जी काही चौकशी होईल त्याच्यामध्ये निष्पन्न. तुम्ही रितसर प्रशासनाला सादर करणार? ऑलरेडी केलेलं आहे. माझे जे सगळे ट्विट्स आहेत ही सगळे ट्विट मी DOPT MPSC आपले महाराष्ट्राचे सचिव यांना टॅग करत असतो, त्यांच्याकडे ती जातात. शिवाय त्यांच्या पर्सनल नावाने सुद्धा मी काल एक पाठवलेलं आहे. आणि ऑफिशियली या संदर्भात अजूनही काही लोक पुढे येत आहेत. आता लोकांची भीती थोडी कमी होती, ती जसजशी माहिती येईल ती सगळी मी पोलिसांनाही आणि यांना आपल्या राज्य प्रशासनालाही देणार आहे. त्यांना तात्काळ निलंबित करावं कसं? पहिल्या दिवसापासून हा विषय लावून धरलेला आहे. हे जे मेडिकल सर्टिफिकेट आहे नक्की काय गौडबंगाल असेल, तुम्हाला काय वाटते? नाही, गौडबंगाल काय असेल हे सांगता येणार नाही, कारण याच्यानंतर ज्या प्रकारचे तक्रारी येत आहेत ना त्या सगळ्या भयानक आहेत. म्हणजे ही सर्टिफिकेट काही जण तर पोलिसांच्या परीक्षेला बसताना फिट असतात, परंतु त्यांनाच इतर कुठली क्लार्कची किंवा अशी काही परीक्षा द्यायची असेल तर त्यांना लगेच डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळतं, ते त्यातून पासही होतात. हा सगळा ज्यांना ॲक्च्युली नॉन क्रिमिलेअरचा फायदा मिळाला पाहिजे, ज्यांना दिव्यांगचा फायदा मिळाला पाहिजे, त्या सगळ्या होतकरू मुलांवर हा अन्याय. आणि नोकरी मिळवल्यानंतर सुद्धा अनेकांनी नंतर प्रमोशन सगळं मास्टरांच्या तर तक्रारी पण झाल्या होत्या, हायकोर्टापर्यंत गेल्या होत्या. परंतु याच्यामध्ये राजस्थानमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीचं सुरू झाल्याचं माझी माहिती आहे. सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यामध्ये आणि केंद्राच्या सगळ्या याच्यामध्ये ही चौकशी झाली पाहिजे. तेच सांगितलंय मी आता की सगळी सर्टिफिकेट जी घेत आहेत ना त्यांनी फेक सर्टिफिकेट घेतल्यामुळे ज्यांची खरी सर्टिफिकेट आहेत, जे खरे जेन्युन अंध अपंग किंवा दिव्यांग आहेत त्यांच्यावर अन्याय होतो या. आणि हे रॅकेट आहेच याच्यामध्ये, पण ते शोधणं हे पोलिसांचं काम आहे. ते काय सामाजिक कार्यकर्त्याला इतकी माहिती मिळणं अशक्य आहे जेवढी पोलिसांना मिळेल. आणि हे राजकारण हे काही रॅकेट आज चाललेलं नाही, हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे. त्याच्यामुळं फक्त आता त्याला जरा हे IAS लॉबीला टच झाल्यामुळं त्याचं आता गांभीर्य वाढलेलं आहे, कारण IAS पर्यंत ते जाईल असं कधी कुणाला वाटलं नव्हतं. तुम्ही म्हणताय की दिव्यांगाची बोगस सर्टिफिकेट वाटली जातात, तसंच खेळाडूंची देखील खेळाडूची आहेत, नॉन क्रिमिलेअरचे आहेत, स्पोर्ट्सचे आहेत, त्यांचे रेट ठरलेले आहेत, त्यानुसार ते वाटले पण जातात. तुम्ही आज नवीन काय मागणी केली? अरे ते मागणी झाली ना, तर परत रिपीट करू. नवीन मागणी ही आहे की पूजा खेडकर यांचं आणखी एक सर्टिफिकेट 2022चं सापडलेलं आहे. त्याच्या आधी त्यांनी त्या नगरच्या सर्टिफिकेटच्या आधारे IAS त्या झाल्या होत्या. आता हे नव्यानं सगळं पुढे येते. ह्या आधीची 2 असताना त्यांनी तिसरं सर्टिफिकेट का घेतलं हाही एक मोठा प्रश्न आहे. त्याची चौकशी प्रशासनाने आणि पोलिसांनी केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.